अगं किती वेळ झाला मी फोन ट्राय करते. कोणा संग बोलत होतीस? आजाला फोन केला होता. वही मैं सोच रही थी कि तेरा फोन क्यों नहीं लग रहा था. काय बोलला त्यो? काय नाही, काय नाही मतलब. फोनच लागना त्याचा. अगं सकाळपासून फोन ट्राय करते पण बंद आहे वाटतं. अगं मग विकेला फोन कर की. केला की पण त्याचा बी बंदच आहे. म्हणजे त्यांना फोन मिळाला नसेल अजून. पण त्याच्याकडे दुसरा मोबाईल आहे की, त्याच्यावरनं तर करायचा ना. का करत नसेल ग तो फोन? शितले, मला तर वाटतं आजाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्याशिवाय असं वागणार नाही तो. पण काय प्रॉब्लेम आहे ते कसं कळणार? आता त्याच्या संग बोलणं झाल्याशिवाय तरी काय कळणार नाही. नाहीतर विक्या संग तरी बोलणं व्हायला पाहिजे बघ. अगं दोघांचा बी फोन बंदच आहेत. मला तर वाटते त्यांना अजून मोबाईल मिळाला नसेल. मोबाईल मिळाला ना की करेल आजा फोन. तू नको काळजी करू. ऐक की, आपण जाऊया का बेळगावला? काय डोके पे पड़ी है क्या? मच्छी छीलते हैं ना वैसे अम्मी मुझे छीलेगी और बात कर रही है बेळगाव जाने की. और आज रविवार है, तेरे घर में ना सब नीचे बैठे होंगे नाश्ता करते पोहे खात. और उनके सामने से कैसे बाहेर पडेगी? बेळगावला जाऊया म्हण. आधीच ती भागी पाहून गेल्या ना गावात रान पेटलंय. बात कर रही है. आणि काय तर बावटपणा करू नकोस. जरा दम धर, येईल त्याचा फोन. नाहीतर थोड्या वेळानं ट्राय कर, लागल फोन. आज काय बी करून मी आजाला कॉन्टॅक्ट करणारच. एक तर फोनवर, नाहीतर मग बेळगावला जाऊन. ए बाई, तुला काय करायचं ना ते कर. आणि मी हे सांगायला फोन केलाय की मी बाहेर जाणार आहे. उगाच माझं नाव सांगून बाहेर जाशील आणि घोळ घालशील. बेळगावला जायचं काय काढू नकोस. ठेवू का? सुमे, काय हो पुष्पाताई, लय दिवस झालं घरी झाली नाहीस. अहो अध्यक्ष झाल्यापासून तुमचा भार आमच्या डोक्यावर आलाय ना. वेळच मिळत नाही बघा. पण आता येळ काढ बाई. का हो? काय झालं? अगं जेडीचं लग्न ठरलंय ना. अगं बाई, अजिंक्य तयार झाले वे. आणि अजिंक्यन बरोबर नाही हा. मग कुणा संग? अजिंक्यशिवाय दुसरी पोरं नाहीत वय. मस्त त्यांच्यापेक्षा चांगलं पोरग आहे. घरचं तर एकदम चांगलं आहे. सुमे, अगं पुरीनं माझ्या नशीबच काढलंय बघ. असं स्थळ आलंय की काय सांगू. अहो कोण आहे ते तरी सांगा की. आता कोण हाय काय हाय हे सगळं रस्त्यात सांगू होय. या की उद्या दोघी जणी घरी, सगळं निवांत सांगते. वय येऊ का? असा कोणता पोरगा बघितलाय काय माहिती. कळेलच की कोण आहे ते. टॅलेंट तुला सफरचंद कुठे येतं माहितीये का? काश्मीर मध्ये. देर युवा. आणि आंबा? आंबा आपल्या महाराष्ट्रात. पण तुला एक फॅक्ट माहितीये का? काय? आपण सफरचंद साली सकट खातो आणि आंबा साल काढून खातो. पण तिकडं आंबा साली सकट आणि सफरचंद साल काढून खाल्ला जातो. याचं कारण माहितीये का? नाही. किंमत. किंमत लई महत्वाची असते. आपण सफरचंदाला किंमत मोजतो आणि त्या आंब्याला. आपण ज्याची किंमत मोजतो त्याचा एक कण बी वाया घालवायचा नसतो. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे कुणाची किती किंमत आहे, कुणाची मस किती पाण्यात आहे, कुणाचे हात किती दगडाखाली आहेत, याची सगळी माहिती आपल्याला पाहिजे. म्हणजे कुणाला कसं खायचं हे आपल्याला बरोबर कळतं. टॅलेंट बँकेच्या कर्जदारांच्या याद्या मागून घ्या, अभ्यासाला बऱ्या पडतील. हा भैया. संचालक साहेब माहिती का? मामी तुम्ही या.
संचालक बिंचालक बाकीच्यांसाठी हो, तुमच्यासाठी फक्त हर्षवर्धन. बसा. असं कसं? आता त्या पदावर आहेत म्हणल्यावर तुम्हाला मान द्यायलाच पाहिजे. मामी तुम्ही काय बोलायला ऐकत नाही. बरं बोला, काय काम काढलं? काम असं काही नाही, म्हणलं संचालक साहेबांना भेटून यावं, बँकेची काही स्कीम बीम आहे का विचारावी. कसली स्कीम? हेच कर्जाची बिर्जाची. अहो तशा आमच्याकडे चिकार स्कीम आहेत. पण तुम्हाला कशाला कर्ज पाहिजे? अजिंक्यला पैसे पाहिजेत का? त्यांचं नाव बी काढू नका. त्यांच्यासाठी कशाला काढते? दुसऱ्यांची उठाठेव आता बंद केली. आता जयडीचं लग्न जमलंय ना, म्हणजे ठरल्यातच जमा आहे. वा मामी वा, अहो चांगली बातमी आहे. कोण आहे पोरगा? हाय माझ्या पाहुण्यातलंच. वा मामी बेस्ट. अहो इट्स अ गुड न्यूज. हे घे, सफरचंद खा, तोंड गोड करा. आणि पैसे बिशे लागले तर आम्ही आहेच की. स्कीमची काय गरज आहे? आता उगाच बँकेला कशाला व्याज भरायचे? आमचे पैसे तेच तुमचे पैसे. तसं तुम्ही आहेच की, तुम्ही मदत करायला नाही म्हणणारच नाही. पण कसं आहे, स्कीम बीम जर असेल ना तर कागदपत्र तयार करायला बरी ना. म्हणजे कागदपत्र तयार करायला वेळ लागतोय ना, आणि आता लग्नाची गडबड, मग पुन्हा वेळ मिळायचा नाही. मामी तुम्हाला कधी काय मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही हाय. जयश्रीच्या लग्नाच्या पत्रिका छापण्यापासून तिच्या पहिल्या दिवाळ सणापर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहे. बया, तुम्ही एवढी बाहेरची माणसं असून मदत करताय, नाहीतर आमच्या घरची माणसं बघा. असू, काही लागलं तर सांगते. हं? येऊ का? या. टॅलेंट मामीने जयश्रीचा होकर लईच सिरियसली घेतलेला दिसतोय. एकदम तयारीलाच लागली म्हणायची. एवढी बी तयारी करू नका म्हणा. खरं कळल्यावर सावरायला बी व्हायचं नाही. टॅलेंट मामीला काय करायचं ते करू दे. तू ऍपल खा. हा? गाल लाल होत्यात.